नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा म्हणजे ज्ञानेश्वरीचा विवाह नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी 40 एकरात राजेशाही थाटाचा मंडप दिला होता. राज्यातील राजकारण्यांची उपस्थितीही लाक्षणिक होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडेसह अर्धे मंत्रिमंडळ उपस्थित होते. मुलामुलींची लग्न कमी खर्चात करा म्हणणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी मात्र लाखोचा खर्च केल्यानंतर लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली होती. पण लोकांनासुद्धा इंदुरीकर महाराजांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मला ट्रोल करणारे नास्तिक आहेत. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, लग्नात खर्च कमी करा, पण ज्यांची ऐपत आहे त्यांनी खर्च केला तरी चालतो, असेही ते म्हणाले. मी आत्ता 1ली ते 12वीच्या मुलांना मोफत शिक्षण देतो, हे कोणाला दिसत नाही, असेही ते म्हणाले. ते काही जरी असले तरी इंदुरीकर महाराजांनीही राजेशाही थाटात लग्न करून हजारो लोकांना अन्नदान केले व आनंदाने आपल्या मुलीचे कन्यादान केले. पण आम्ही दोघं एकदा माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही. 3 महिन्याची माझी मुली असं दुसऱ्याच्या घरामध्ये घेऊन आम्ही मेहनत केली. माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही. तुम्हाला माहितच असेल, शास्त्री बसले माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्री शाळेत आहे. शाळेत त्यांच्याकडे त्यांनी सांगलं, मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही. शास्त्री सांगली, आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष डॉक्टरांचं पाणी करून 6-7 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं. आणि परंतु मला ट्रोल करणार आहे ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा? हे पैसे आणले म्हणून मग काही एक वर्ग असं म्हणजे शेतीनेच गोळा केले आणि